मुंबईत अनेक स्थानकात रेल रोको. CSMT स्टेशनमध्ये प्रचंड गर्दी. मराठा आंदोलक ट्रॅकवर उतरले. गार्डच्या केबिनमध्ये घुसण्याचा प्रयत्न. ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठ्यांचं मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर मराठा आंदोलकांची प्रचंड गर्दी जमलेली असून आंदोलक CSMT रेल्वे स्टेशनच्या ट्रॅकवर उतरलेले आहेत. काहींनी गार्ड केबिनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत लोकलच्या काचेवर मराठा आरक्षणाचे पोस्टर चिकटवले. त्यामुळे लोकल रेल्वे विस्कळीत झाली आहे. पोलीस आंदोलकांना ट्रॅकवरून हटवण्याचा प्रयत्न करत आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाला राज्य सरकारकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे आजपासून आंदोलन आणखीन आक्रमक झालेलं आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 3 दिवसांपासून आझाद मैदानात आमरण उपोषण करत वीकेंड आणि गणपती सुट्टीमुळे या आंदोलनाचा सर्वसामान्य मुंबईकरांवर मोठा परिणाम झालेला नाही. मात्र आज सोमवारी कामकाजाचा दिवस असल्याने परिस्थिती चिघळली आहे. मराठा समाजाच्या आंदोलकांनी मुंबईतील काही महत्त्वाच्या स्थानकांवर रेल रोको केलं आहे, तर काही ठिकाणी स्थानकाच्या ट्रॅकवर आंदोलक उतरलेले आहेत. CSMT स्थानकावर आंदोलक ट्रॅकवर उतरलेले आहेत. त्यामुळे लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झालेली आहे. याचा मुंबईकरांना मोठा फटका बसलेला आहे. कामकाजाचा दिवस असल्याने लाखो प्रवासी कार्यालयात उशिरा पोहोचत आहेत. मागील 3 दिवसांपासून मराठा आंदोलकांनी रेल्वे स्टेशनचा आश्रय घेतलेला असून रात्रीचा मुक्कामही रेल्वेच्या फलाटावर केला जात आहे. आंदोलकांनी संपूर्ण स्टेशन व्यापलेलं असून सर्वत्र गर्दी झालेली आहे. त्यासोबतच आंदोलकांकडून महिला पत्रकारांसोबत गैरवर्तन केल्याचे आरोप केले जात आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.